Hello everyone. Here are my warm regards on the verge, and for this beautiful day, you all are welcome by heart. And also, there are best wishes for this coming 2026 that we are approaching. And especially, I'm going to talk about the wishes are there on your approaching exam, SSC board exam, which is in February last week, and in the March first week, then you will be the free for the vacation. So, my dear students, as this is the we are going with the session model answer sheet. ओके, खरं तर असं हे आहे परीक्षेला सामोरे जाताना. मला नाही वाटत की परीक्षेला सामोरे जाताना तुम्ही भीतीमध्ये आहात, काहीतरी मनामध्ये काही डाऊट्स घेऊन आहात. आय डिडंट थिंक अबाउट दॅट वेन आय गो विथ दॅट सब्जेक्ट. आणि मग त्यावेळेला असं वाटतं की आपल्या विद्यार्थ्यांची ही भीती कुठेतरी निघाली पाहिजे. सो असं म्हटलं जातं खरं तर, कारण तुम्ही हेडिंग बघा काय दिलेलं आहे. आपण मॉडेल आन्सर पेपर प्रेझेंटेशन क्लास 10 सब्जेक्ट इंग्लिश फॉर द थर्ड लँग्वेज. ॲज वी आर गोइंग विथ दिस, खरं तर सुरुवातीला मी तुम्हाला आधी सांगणार की यासाठी आपल्याला काय करायचं आहे किंवा हे सेशन आपण का घेणार आहोत. मग यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आता आपण अशा मोमेंटला आहोत ॲट द 11th आवर. दिस इज द क्रुशियल टाइम फॉर यू ऑल. ओके, सो वी हॅव टू थिंक अबाउट इट. तो संत तुकाराम महाराज देखील म्हणतात, असाध्य ते साध्य करीती सायास करीता अभ्यास तुका म्हणे. मग मला सांगा, आजपर्यंत तुम्ही 9th झालं, 10th झाला, अप टिल युअर 8th वी आर लर्निंग इंग्लिश फ्रॉम 1st to 8th. सो व्हाय टू फिअर अबाउट दॅट? यू ऑल आर प्रिपेअर्ड फॉर दिस. कारण 8वी पर्यंत आपला संपूर्णपणे छानपैकी सराव हा झालेला आहे. अँड नाव विच लर्निंग आउटकम्स आर देअर? You are enough ready with the modern English. Now you can face how to talk, how to write, how to think creatively, and how to present there. So, okay, all the activities are too much in ample amount are given there. तुमच्या प्रत्येक पाठ्यपुस्तकामध्ये ते दिलेलं आहे. आणि 9वी आणि 10वीला एक लक्षात घ्या की 9वी 10वीचं आपलं जे पुस्तक आहे ते तुमचं इट इज युअर कोर्स बुक. So this is the arena of English for you all. You are very important for all of us. So that's why I'm starting with the session. Let's march towards our session model answer paper presentation class 10th subject English our third language. सगळ्यात आधी मी एक सांगेल की मी फार महत्वाचा आहे, प्रत्येक विद्यार्थी हे मला म्हणायचं आहे. त्यामुळे मी परीक्षेला जाणार आहे, परीक्षा समोर आलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आमच्या डोक्यावर एक भूत असतं की इंग्रजी फार अवघड आहे, इंग्रजीचा पेपर मी कसा लिहिणार. नो, नॉट ॲट ऑल. आय थिंक इन द लास्ट ऑफ दिस सेशन अँड द एंड ऑफ दिस सेशन आपण हे बघणार आहोत की त्यावेळेला तुम्ही यू विल बी इनफ एनलाइटन्ड विथ ऑल द आर्म्स ऑफ द इंग्लिश देअर. आणि म्हणून तुम्हाला अवघड असं काहीही वाटणार नाहीये. फक्त आपल्याला काय करायचं आहे, कुठे कुठे मला हाय स्कोअर मी करू शकतो, माझ्या चुका नेहमी काय होतात, मी त्या कशा दुरुस्त करणार आहे, वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी लाभला वी आर टॉकिंग अबाउट दॅट. आणि म्हणून ती भीती सगळ्यात जी आहे ती काढून टाकायची. ओके, सो लेट स्टार्ट विथ दिस. हिअर वी आर गोइंग टू प्रेझेंट. एक्सक्यूज मी सर, हे नाही होते रन. येते येते येते. ओके, खूप जोरात करावं लागतं का याला? दाब द्यावा लागतोय. एवढा कट होऊन जाईल ना तो. सी एव्हरीवन, दिस इज युअर फॉर्मेट ऑफ ऍक्टिव्हिटी शीट. ओके, कार्य पुस्तिका, आपण त्याला प्रश्नपत्रिका म्हणत नाही, हे लक्षात घ्या. फरक लक्षात घ्या. प्रश्नपत्रिका का नाही, कार्यपुस्तिका का आहे. 8वी पर्यंत आपण घेतलेल्या प्रश्नपत्रिकांमध्ये, 8वी पर्यंत झालेल्या टेक्स्ट बुक मध्ये इंग्लिशच्या ही सगळी तयारी झालेली आहे. आणि आता आपण काय करणार आहोत, देअर इज द ऍप्लिकेशन ऑफ द इंग्लिश देअर. ओके, आणि म्हणून ही तुमची ऍक्टिव्हिटी शीट आहे. सो सी देअर फॉर्मेट ऑफ ऍक्टिव्हिटी शीट. ऍक्च्युअली तुम्हाला आतापर्यंत सगळ्या रिस्पेक्टेड टीचर्सने सगळी माहिती ही डिटेल दिलेली असणार आहे. आणि हे बघा, हा सगळा सराव आपला 9वीच्या इंग्रजीला देखील झालेला आहे. म्हणून घाबरण्याचं किंवा भीतीचं कुठलंच कारण नाहीये की यावेळेला मला वेगळा येणार आहे किंवा बोर्ड एक्झाम मध्ये समथिंग डिफरंट विल बी देअर. नथिंग इज डिफरंट. फक्त फरक काय असतो,
क्लासरूम चेंज झालेला असतो, दॅट मीन्स युअर एक्झामिनेशन हॉल इज चेंज, स्कूल काहींचे चेंज झालेले असतात, येणारे एक्झामिनर्स आपल्याला न्यू वाटतात, या सगळ्या गोष्टींमध्ये. म्हणून तो बागुलबुवा आपण बाहेर काढणार आहोत भीतीचा. आम्हाला फोकस करायचा आहे की नेमकं मी कुठे आणि कसं जाणार आहे. सो फॉर्मॅट ऑफ ऍक्टिव्हिटी शीट इज देअर. सी देअर, दिस इज युअर फर्स्ट section 1. How many sections are there? You are well aware about that. Okay. Then section 1, there is language study. Okay. Section 2, textual passages. Section 3, poetry. Then section 4, non-textual passage. Section 5, writing skills. In question number 1A, there are two sub questions. Question 1, A sub question and B is there. A and B both are related for the language study. Then marks allotted there. Number 1A 8 marks, 1B 2 marks. इथे मी तुम्हाला बाजूला वेळेचं गणित देखील दिलेलं आहे. म्हणून वेळेचं गणित लक्षात घेताना एक बघायचं आहे की आपला 80 मार्कांचा पेपर आहे. इट्स रिटन पेपर. ओके, हा आहे आपला लेखी पेपर आणि आपण याविषयीच आज बोलणार आहोत. पण थोडक्यात सांगते की 20 मार्कांची आपली जी असणार आहे ओरल असणार आहे. सो 80 + 20 100 मार्क्स. आणि मग या 100 मार्कांमध्ये मी मॅक्स टू मॅक्स मला 95 अबव किंवा 100 ही मी करणार. ओके, त्यासाठीच आम्हाला लक्ष द्यायचं आहे. मग आता हा 80 मार्क्सचं एक्सप्लेनेशन या ठिकाणी तुम्हाला दिसतंय हा फॉर्मॅट. 20 मार्क्स मध्ये 20 मार्क्स मध्ये आपली तोंडी परीक्षा ओरल एक्झाम इज देअर. त्याच्या सूचना तुम्हाला दिलेल्याच आहेत शिक्षकांनी वेळोवेळी. ओके, सो बी अवेअर अबाउट इट. मग आता बघा आपला जो पहिला प्रश्न आहे लँग्वेज स्टडी. मी तर नेहमी सांगते विद्यार्थ्यांना की हा इट्स युअर पॉकेट मनी. हा तुमचा पॉकेट मनी सारखा. These are the pocket marks. Okay, boys and girls. Okay, so 8 marks, 2 marks. 10 मार्क आपल्याला घ्यायचे म्हणजे घ्यायचे. आता यामध्ये बघा 12 मिनिट आणि 3 मिनिट्स. ओके, मग यामध्ये हे जरी दिला हा जो शेड्यूल तुम्हाला मी हे केलेला आहे, फ्रॅगमेंटेशन आहे आपल्या 3 तासांचं. यामध्ये तुम्हाला हा अप्रॉक्स दिलेला आहे. असंच जायचं असं काही नाहीये. तुमचं इनफ अँपल प्रॅक्टिस विल लीड यू टू द क्वालिटी टाइम. आणि मग आपण त्या वेळेमध्ये त्याला सॉल्व्ह करणार आहोत. मग इथे आहे आपलं 12 मिनिटं 3 मिनिटं 15 मिनिटं आपण फर्स्ट क्वेश्चनला देणार आहोत. मला असं वाटतं यू आर इनफ स्मार्ट, ऑल गाईज आर हार्ड वर्कर. आणि म्हणून मला नाही वाटत की तुम्हाला 15 मिनिटं इथे लागतील. कारण लँग्वेज स्टडी हा भाग 8वी पर्यंत खूप ऍक्टिव्हिटीज झालेल्या आहेत, 9thला देखील झालेल्या आहेत. मग 10ची काय भीती आहे आम्हाला. ओके, तो आपला असं सरसर पटकन संपणार आहे. फक्त लक्ष काय द्यायचं आपण ते पुढे डिस्कस करणार आहोत. ओके, लेट्स कम टू द सेकंड क्वेश्चन. टेक्स्च्युअल पॅसेज ए अँड बी, दोघही पॅसेजेस. या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की काय आम्हाला पुस्तकाची गरज आहे. पण वेळ वाचवण्यासाठी आणि आपला पेपर उत्तम वेळेमध्ये कव्हर होऊन पैकीच्या पैकी मार्क गुणांकनाकडे आपल्याला जायचं आहे. त्यामुळे आपलं जे टेक्स्ट कोर्स बुक आहे ते संपूर्णपणे नीटली थरो स्टडी ज्याला म्हणतात, संपूर्ण पाठ्यक्रमाचा अभ्यास चांगला करायचा आहे. जेणेकरून तुम्हाला मेमराइज करण्याची वेगळी गरज नाही किंवा स्किमिंग आणि स्कॅनिंग जे असतं कॉम्प्रिहेन्शन मध्ये आकलन असतं आहे की नाही, प्रोज आहे तो. मग ते वाचत असताना आम्हाला ओळख शब्दांची झालेली असते. वोकॅब्युलरी इज गुड फॉर दॅट. मग आता त्यामध्ये आपल्याला नवीन असं नसतं. म्हणून इथेही आम्हाला खूप वेळ घालवायचा नाही कारण आम्ही सराव केलेला आहेच. ओके, यू आर वेल आर्म अबाउट दॅट. मग इथे आपण घेणार आहोत बघा 15-15 मिनिटं. मग अर्धा तास असा अप्रॉक्सिमेट दिलेला आहे, अंदाजे दिलेला आहे. मे बी त्याच्या आधी तुम्ही संपवणार हा मला विश्वास आहे. मग इथे 20 मार्क आहेत. त्यानंतर आहे आपला सेक्शन 3 पोएट्री. सगळ्या पोएम्स आहेत ना, छान वाचून काढा. पोएम अप्रिसिएशन साठी सगळे पॉइंट्स खूप सुंदर रेडी करून टाकायचे. इथे दिलाय बघा क्वेश्चन 3 पोएम एक्स्ट्रॅक्ट फॉर कॉम्प्रिहेन्शन, पोएम फॉर अप्रिसिएशन. ओके, बी क्वेश्चन तुम्हाला दिलेला असतो. दोघही कंपल्सरी असतात. इंटरनल तुम्हाला ऑर दिलेले असतात त्यामध्ये. मग इथे जो दिलेला आहे बघा 5 मार्क्स 5 मार्क्स, इट इज कॅल्क्युलेटेड फॉर द 10 मार्क्स. ओके, आणि वेळ दिलेला आहे आपल्याला 10 आणि 8 मिनिटं. 18 मिनिटं वेळ आपण पोएट्रीसाठी घेतलेला आहे. त्यानंतर आहे सेक्शन 4 नॉन टेक्स्च्युअल पॅसेज. मग या नॉन टेक्स्च्युअल पॅसेज मध्ये आम्ही काय करणार आहोत, तर इथं आम्हाला थोडासा अधिक वेळ दिसतोय तुम्हाला. कारण की हा आमच्या ओळखीचा पॅसेज नाही, आम्हाला तो शिकवलेला नाही. पण तुम्ही एवढी वोकॅब्युलरी स्ट्रॉंग आता झालेली आहे सगळ्या विद्यार्थ्यांची की इथे त्यांना फक्त स्किमिंग न करता स्कॅनिंग देखील थोडासा वेळ आपण घेणार आहोत आणि तो वेळ आम्हाला अचूक द्यायचा आहे.
घाई करायची नाही आपल्याला त्या ठिकाणी. पुढे आपण बघणार आहोत डिटेलमध्ये. मग हा जो क्वेश्चन आहे आपला नॉन टेक्स्च्युअल पॅसेज, जो पाठ्यक्रमातला नव्हे, म्हणून तो नॉन टेक्स्च्युअल आणि थोडा वेळ घेणार आहे. इथे येतो समरी पॉइंट, महत्वाचा आहे. वी विल डिस्कस आफ्टर इट 10 + 5 मार्क्स. मग आता इथं आम्ही घेतला वेळ 20 आणि 15 मिनिटं, पण मला नाही वाटत पुन्हा एकदा मी सांगणार आहे. आय बिलीव्ह इन दॅट यू आर इनफ स्ट्रॉंग फॉर इट. ओके, आणि म्हणून तिथं तुम्हाला तो फास्ट जमणार आहे. नंतर आहे सेक्शन 5 रायटिंग स्किल्स. ओके, क्वेश्चन 5 मध्ये ए आणि बी हा लेटर रायटिंग, दुसरा आहे डायलॉग रायटिंग. मग लेटर रायटिंग मध्ये वन इज इन्फॉर्मल रायटिंग अँड सेकंड इज फॉर्मल रायटिंग. यू आर वेल अवेअर अबाउट दॅट अँड इनफ प्रॅक्टिसेस हॅपन देअर. मग 5 आणि 5 मार्क डायलॉग रायटिंग आहेत. इथे देखील आम्ही घेतला अर्धा तास, बट नीड नॉट दॅट, तो आपण दिलेला आहे. सो स्कोअर इट हायली. देन क्वेश्चन 6A इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. माहितीचं आपण काय करणार आहोत, रूपांतरण करणार आहोत. इज इट. मग इथे आम्हाला 2 क्वेश्चन्स असतात, नॉन व्हर्बल टू व्हर्बल ऑर. त्याला दिलेला आहे ऑर. भरपूर ऑर तसेही आहेत, भरपूर इन द सेन्स तुम्हाला कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्ही मागे पडू नयेत ही काळजी बोर्ड घेत आहे. 9th ला सुद्धा सराव हाच झालेला आहे. मग इथे आहे नॉन व्हर्बल टू व्हर्बल ऑर व्हर्बल टू नॉन व्हर्बल 5 मार्क्स 15 मिनिट्स. ओके, देन द क्वेश्चन 6B एक्सपांड द थीम. न्यूज रिपोर्ट हा पण असणार आहे. त्यासोबत असणार आहे तुम्हाला बघा ऑन द गिवन हेडलाईन यू हॅव टू राईट द न्यूज रिपोर्ट. देन ऑर डेव्हलपिंग अ स्टोरी विथ अ गिवन बिगिनिंग ऑर अन एंड. स्टोरी रायटिंग थोडक्यात. नंतर 5-5 मार्क दोघांना. इथं देखील अर्धा तास आपला जाणार आहे. त्यानंतर आहे ट्रान्सलेशन सेक्शन 6 लास्ट, तो आहे स्किल डेव्हलपमेंट. यामध्ये 3 क्वेश्चन्स विल बी देअर. हा झाला आपला सगळा फॉर्मॅट. इथे हा 5 मार्क लास्ट. 7 मिनिट उरतात तुमच्याकडे, 15 मिनिट. सी देअर रिव्ह्यू. संपूर्ण आपली उत्तरपत्रिका जो आहे सोडवल्यानंतर आम्हाला चेकआउट करायचंय थरो, की माझा एखादा प्रश्न तर सुटला नाहीये, किंवा त्याच्यानंतर सप्लिमेंट असेल इफ यू हॅड बॉरोड, मग ती सप्लिमेंट आम्हाला टायप करायची आहे वगैरे वगैरे. सगळ्या गोष्टींसाठी 15 मिनिटं. 15 नाही, मी तर म्हणेल ज्या विद्यार्थ्यांनी खूप सुंदर प्रॅक्टिस केली त्यांना अर्धा तास हा लास्ट मध्ये नक्की मिळणार. बी शुअर अबाउट इट. आणि अशा रीतीने 180 मिनिट्स 80 मार्क्स. ओके, नाउ लेट्स सी हिअर. आता आपण जाऊयात आपल्या मुख्य मॉडेल आन्सर याकडे. इथे तुम्हाला एक सोडवलेली मॉडेल आन्सर आदर्श उत्तरपत्रिका ही दाखवलेली आहे. मॉडेल आन्सर म्हणजे काय, की ज्यामध्ये आम्हाला शिकायला मिळणार आहे. अर्थात तुमचे मॉडेल आन्सर्स दे विल बी ऑल्सो आयडियल वन. ओके, मग इथे काय आहे बघा, सगळ्यात आधी हा जो दिसतोय तुम्हाला, ही आपल्या उत्तरपत्रिकेचं मुख्य पेज आहे. या ठिकाणी होलोक्राफ्ट हे बघा चित्र इथं तुम्हाला दिसतंय. सी द पिक्चर केअरफुली देअर. अँड दिस इज युअर बारकोड गमिंग स्टिकर. दिस इज फॉर द प्रॅक्टिस. आता तुमचे सराव परीक्षा सुरू होणार त्यावेळेला हे सगळं तुम्हाला प्रोव्हाइड होणार, किंवा तुम्ही देखील एक्स्ट्राच्या स्टेशनरीवर ना जास्तीत जास्त सॉल्व्ह करा आणि हे अशा प्रकारे लावण्याचा प्रयत्न करा. ओके, सो बी केअरफुल अबाउट दॅट. मग हा कुठे लावायचा आम्हाला, दिस यू शुड पेस्ट हिअर. ओके, दिस इज द इनफ स्पेस गिवन. देन याच्या नंतर आम्हाला हे सगळं भरल्यावर माहिती, कारण की हा जेव्हा बारकोड आम्हाला इन्व्हिजिलेटर आपल्याला पुरवणार आहेत, त्यावेळेला आम्ही काय करायचं, की आमच्या हॉल तिकीटवरचा नंबर, सीट नंबर आणि हा नंबर दोघही आम्हाला चेक करायचे आहेत. सब्जेक्ट बरोबर आहे किंवा नाही हे देखील आम्हाला चेक करायचं आहे. मग तो आम्ही चेक केल्यानंतर या ठिकाणी काळजीपूर्वक लावायचा. प्लीज ट्राय टू डोंट फोल्ड इट. म्हणजे करूच नका, फोल्ड करायचीच नाही, तसाच्या तसा चिपकवायचा. आफ्टर इट हे सगळं भरल्यानंतर इथे तुम्हाला बघा परीक्षार्थींची सही दिसते, कॅन्डिडेट सिग्नेचर, तुमचा नंबर प्रॉपर लिहायचा आहे, आकडे मात्र व्यवस्थित काढा. नंतर तुम्हाला इन वर्ड सुद्धा दिलेला आहे, त्याची घरीच प्रॅक्टिस करा की कुठे कुठे मला इंग्लिश मधनं लिहायचंय तिथं माझं स्पेलिंग आणि अक्षर हे छान असलं पाहिजे, ते करायचंय. देन सेंटर नंबर हे सगळं भरल्यानंतर ही इथे काहीही करायचं नाही. दिस इज फॉर द एक्झामिनर. ओके, लिव्ह इट. मग इथे तुम्हाला दिलंय बघा पेपर कोणता आहे, दिनांक टाकायचे आहे, उत्तर लेखनाची भाषा आहे, आणि या रकान्यामध्ये या बॉक्स मध्ये वी हॅव टू गो विथ द सप्लिमेंट. किती, 1 लावल्या 2 लावल्या, गरज एवढी पडतच नाही आपल्याला. मग 1 अधिक 1 जी पुढे लावली आपण बघूयात. इथं 2 आलेले आहेत बघा टोटल. मग एक्झामिनरचे मार्क्स कसे असतात, सी फॉर दॅट.
आणि मला हेच तुम्हा सगळ्यांकडनं अपेक्षित आहे की आपण सगळेजण एवढा प्रयत्न करणार आहोत की मॅक्स टू मॅक्स आपण सगळे घेणार आहोत इंग्रजीमध्ये बघा 80 आउट ऑफ 80 मार्क्स. ओके, आय थिंक दिस वन इज क्लिअर फॉर यू. बघा, ज्या वेळेला आपण पेपर सुरू करतो, आपल्या हातात ऍक्टिव्हिटी शीट मिळाली की त्यावेळेला आम्हाला सगळ्यात आधी आपण काय करायचं, इथे ऍक्टिव्हिटी शीट आता तुम्हाला प्रॅक्टिस मध्ये किंवा आतापर्यंत माय ऑल द रिस्पेक्टेड टीचर्स हॅड बीन शोन अँड एक्सप्लेन दॅट, तुम्हाला ते दाखवण्यात आलेलं असणार आहे. ओके, मग आता काय करायचंय आम्हाला, ज्या वेळेला कृती पुस्तिका ऍक्टिव्हिटी शीट मिळणार त्यावेळेला एकदा बघून घ्या, है ना. श्वास घेऊन टाका मस्तपैकी, काहीही तिथे वाटणारच नाही आपल्याला एकदा बघितलं की अरे हे तर मला लवकर लवकर जमणार आहे. हा एक कॉन्फिडन्स बिल्ड होण्यासाठी एकदा बघून घ्यायची. ओके, ऍक्टिव्हिटी शीट वर आम्हाला काहीही लिहायचं नाही एक्सेप्ट युअर सीट नंबर, तो मात्र टाकायचा असतो. इज इट. मग आता इथं नंबर 1 आलेला आहे आपला सेक्शन 1 लँग्वेज स्टडी. एक आपले जो प्रश्नपत्रिका आहे त्यामधील सेक्शन वाईज एक्सप्लेनेशन आपण या ठिकाणी बघणार आहोत. साइडला मी तुम्हाला काय असणार आहे लँग्वेज स्टडी, अर्थात तुम्हाला तो माहित आहे जो मी बोलले, इट्स अ पॉकेट मार्क. ओके, सो सी देअर लँग्वेज स्टडी सेक्शन इज डिवायडेड इनटू 2 पार्ट्स, क्वेश्चन 1, क्वेश्चन बी. ओके, 8 and 2 मार्क्स. मग इथे आम्ही काय करणार आहोत, मॉडेल आन्सर आपण बघूयात. बघा, या ठिकाणी आम्हाला हा लवकरात लवकर संपवायचा फक्त एक भाग जो आहे, सी द मॉडेल आन्सर. मग आता मॉडेल आन्सर काय आहे, हे आहे आन्सर शीट. इथं दिस इज युअर फर्स्ट पेज. या फर्स्ट पेज मध्ये आपल्याला दिसते बघा प्रश्न क्रमांक 1 सेक्शन 1. मॉडेल आन्सर आधी सांगते तुम्हाला की आपल्याला मिळाल्यानंतर अर्थात तुम्हाला बोर्डच्या पेपरवर हे आखून दिलेलं असणार आहे. ट्राय टू नीटली अँड क्लीनली रायटिंग, नो मेसी रायटिंग, प्लीज अवॉइड दॅट. ते नसावं. त्याच्यानंतर आमचं अक्षर, मला माहिती आहे काही जणांचं समजा नसणार, आता इट मे बी ठीक आहे, बट ट्राय टू प्रॅक्टिस की ते क्लिअर असावं की जेणेकरून एक्झामिनर जे असतील त्यांना चेक करताना जरा प्रभावित असं झाल्यानंतर छान वाटेल आणि तुमचा पेपर चेक करत असताना हातामध्ये मॉडेल आन्सर आहे की काय असं त्यांना वाटावं, जेणेकरून इट विल बी अपील टू देम. ओके, आणि त्यामुळे तुमचं पेपर प्रेझेंटेशन अतिशय सुंदर असणं फार गरजेचं आहे. मग सुंदर म्हणजे काय डेकोरेट करायचं, नो वे. यू कॅन यूज rather black pen, black ink pen or your that means blue pen. हे दोघांपैकी एक कुठलाही तुम्हाला वापरायचा आहे. त्याला आपण अंडरलाईन असेल, बॉक्स असेल, whenever we need the answer to be highlight, त्यावेळेला आम्हाला तिथे काहीही करण्याची गरज नाही. आपण ज्या पेनाने लिहिणार आहोत तोच वापरा किंवा मग तुम्ही पेन्सिलचा वापर करू शकतात. मग आता इथं बघा प्रत्येक प्रश्न लिहिल्यानंतर 1 लाईन हॅड बीन लेफ्ट का सोडलेली आहे की जेणेकरून 2 उत्तरांमध्ये तो पोर्शन आपण लिव्ह आउट केल्यानंतर तिथे आपल्याला मोकळेपणा, सुटसुटीतपणा असा दिसतो आणि छान असं सुंदर सादरीकरण आपल्या उत्तरांचं त्या ठिकाणी असतं. सी देअर, दिस इज क्वेश्चन बी. आता इथे बघा जो प्रश्न आहे नंबर 1, क्वेश्चन 1A, हा आहे लर्न नाईट. बघा, दीज आर द ओमिटेड वर्ड, ओमिटेड लेटर्स, ते आपण फिलअप केलेले आहेत इथे विद्यार्थ्याने. मग इथं आहे बघा आर आहे, देन जी, देन ओ अँड आर. दवर अंडरलाईन, त्यांना आपण अंडरलाईन करून काय केलेलं, हायलाइट केलेलं आहे, जेणेकरून चेक करताना पटकन ते दिसली टिक टिक टिक. ओके, इट विल गो ऑन आणि पैकीच्या पैकी मार्क नक्की मिळणार. आता इथे बघा सेकंड, इथे तुम्हाला जे वर्ड्स दिले जातात अल्फाबेटिकली ऑर्डर. ओके, द फर्स्ट वन इज स्टार्टेड विथ द सेम लेटर, बट द सेकंड, इथं थोडासा गोंधळ आपला उडण्याची शक्यता असते. ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये 1 मार्क आम्हाला घालवायचा नाहीये. म्हणून बघा आधी की त्या ठिकाणी जे आपल्याला वर्ड्स दिलेले आहेत त्या वर्ड्स मध्ये कुठल्या याच्याने आपल्याला जायचंय. बघा, द फर्स्ट वन इज देअर अँड द सेकंड वन. ओके, सेम लेटर्स पटकन होतात, आपले लक्षात येतात. मग जिथे आपल्याला वेगवेगळ्या लेटरने सुरू झालेले असतात त्यावेळेला आम्हाला सेकंड लेटर आधी बघायचं असतं. सेकंड लेटर बघा, सेकंड लेटरही सेम आलं तर गो ऑन विथ द थर्ड. ओके, नाउ दिस इज द फोर्थ. इथं थर्ड, इथे तुम्हाला पंक्च्युएशन मार्क, विरामचिन्हांचा वापर व्यवस्थित करा, नाहीतर खूप गोंधळ उडण्याची शक्यता असते. म्हणून तिथे आपल्याला बी विथ द ऑल पंक्च्युएशन मार्क्स रेडी विथ दॅट. ओके, ते लक्षात घ्या. आणि पंक्च्युएशन मार्क्स मध्ये डबल इन्व्हर्टेड कॉमा, सिंगल इन्व्हर्टेड कॉमा
प्रॉपरली काढण्याचा प्रयत्न करा. प्रॅक्टिस, सगळ्या गोष्टींना एकच मंत्र आहे, प्रॅक्टिस अँड प्रॅक्टिस रेग्युलरली. नंतर आहे बघा इंटर जनरेशनल, हा वर्ड तुम्हाला प्रोव्हाइड केलाय. बऱ्याचदा विद्यार्थ्यांचं काय होतं या ठिकाणी, दे आर गोइंग टू बी कन्फ्युज्ड. तुम्हाला सूचना दिलेली असते, राईट 4 वर्ड्स विथ 3 लेटर्स, ऍटलीस्ट 3 लेटर्स, की एका शब्द, असे शब्द लिहा त्या शब्दातनं, दिलेल्या शब्दातनं, की ज्यामध्ये 3 अक्षरी शब्द तयार झाला पाहिजे, बट इट मस्ट बी मिनिंगफुल वर्ड. ओके, 3 अक्षरी, 3 अक्षरांपेक्षा जास्त अक्षरी शब्द देखील चालेल, पण नॉट लेस दॅन द 3 सिलॅबल्स. त्याच्या आधी आम्हाला तसा शब्द नकोय. आपल्याला या ठिकाणी आवश्यक आहे 4 अक्षराच्या पुढचा शब्द, 3 अक्षरांचा पुढचा शब्द. मग इथे आम्ही किती लिहायचे आहेत? 2 मार्क आहेत. सी देअर, हा चेक केलेला पेपर, 2 मार्क आहेत. मग आम्ही किती दिलेले आहेत? तिथे मॉडेल आन्सर मध्ये विद्यार्थ्यांनी सोडवलेले आहेत बरोबर 4 लिहिलेले आहेत. खूप लिहिण्याची गरज नाही, पण जे लिहत आहात चेक द स्पेलिंग्स प्रॉपरली. ओके, डोंट मिसस्पेल दॅट. नंतर आहे द 5th क्वेश्चन. इथे काय होतं, डायग्राम ज्या दिल्या जातात, बऱ्याचशा विद्यार्थी तुम्हाला जसं प्रोव्हाइड केलेलं आहे क्वेश्चन ऍक्टिव्हिटी शीट मध्ये, त्याच पद्धतीने वी हॅव टू गो विथ दॅट डायग्राम्स. मग तुम्ही पेनाने काढा किंवा मग तुम्ही पेन्सिलने काढा. ओके, पेनाचा वापर करत असताना एक लक्षात घ्या की पट्टी आणि पेन, वाईल युझिंग द स्केल अँड द पेन, त्यावेळेला थोडंसं डाग वगैरे पडण्याची शक्यता असतं. बघा या विद्यार्थ्याकडनं इथे थोडेसे डाग आलेले आहेत. तेवढी काळजी आपण नक्की घेतली पाहिजे की तिथं आपल्या पेनाच्या इंकचे डाग यायला नको. मग तुम्ही रादर पेन्सिल यूज केली डायग्राम स्केच आउट करण्यासाठी, इट विल कॅरी ऑन. नंतर आहे बघा, मग आता इथे तुम्हाला एक प्रोव्हाइड केलेला होता बघा, स्मॉल दिलेला होता, इट इज प्रोव्हाइडेड आन्सर. मग इथं आम्हाला घ्यायचे आहेत 4 शब्द आम्ही देणार आहोत फॉर 2 मार्क्स, हाफ मार्क फॉर इच वर्ड. अगेन माइंड दॅट नो मिसस्पेल्ड वर्ड्स, तिथं आम्हाला बरोबर योग्य स्पेलिंग असलेला शब्द हवाय. आणि बऱ्याचदा काय होतं, एक गोष्ट लक्षात घ्या की ए आणि ओ यामध्ये लिहिताना फरक जाणवत नाही, मग स्पेलिंग मध्ये गडबड होते. ओके, देन सेकंड एच आणि एन स्मॉल जे आहेत त्यामध्ये सुद्धा स्लाइटली काय होतं की जर प्रॉपर लिहिला गेला नाही तर तिथे देखील मार्क कमी जास्त होऊ शकतात, कारण स्पेलिंग मध्ये पुन्हा गडबड होणार आहे. ओके, तुम्ही जर, मी बऱ्याचदा विद्यार्थ्यांना एक एक्झाम्पल देत असते, माय डिअर फ्रेंड लिहित असताना तुम्ही DER होमोफोन वापरून टाकला, DER ऐवजी DEER टाकला, तर बघा काय त्याचा अर्थ होतो. ओके, सो कम नेक्स्ट 6 दिलाय बघा, इथे दिलेला आहे वर्ड प्रोव्हाइडेड वर्ड चेन. अतिशय सोपा प्रश्न आहे, पण तरीही गडबड कुठे होते. आम्ही काय वाचतो, वर्ड चेन करायची आहे, पण ती कशाची करायची आहे, विथ द नाउन और ऍडजेक्टिव्ह, हे आम्ही आधी बघायचं आणि त्याच्यानुसार. आता इथे तुम्हाला दिलेले वर्ड्स, ही वर्ड हा 2024 मॉडेल आन्सर तुमच्यासाठी प्रोव्हाइड आहे, यू कॅन चेक दॅट. मग इथे दिलाय टेबल दिलाय, मग आम्हाला इथे पुन्हा 4 वर्ड्स वी हॅव टू प्रोव्हाइड देअर. ओके, मग ते विचारलेले होते नाउन, म्हणून हे सगळे नाउन आलेले आहेत बघा. मग असे 4ही शब्द बरोबर इथं आलाय. आता हा एक्स्ट्रा, याच्यामध्ये तुम्हाला 6 दिलेले असतात. ओके, म्हणून तिथे आपल्याला जायचं आहे, 4च प्रश्न खरं तर सोडवायचे आहेत, बट यू कॅन सॉल्व. ओके, फॉर युअर रिलॅक्सेशन. पण वेळ वाया घालवू नका एक्स्ट्राच्या याच्यावर. जिथे तुम्हाला गडबड वाटते, यू आर कन्फ्युज्ड की इथं आपले मार्क जो एक्स्ट्रा सोडून टाका, किंवा जेव्हा तुमच्याकडे वेळ वाचलेला असतो त्यावेळेला एक्स्ट्रा सोडवा. सेकंड थिंग एक आहे महत्वाची, की जो तो प्रश्न त्याच क्रमाने लिहा, खालीवर गोंधळ करू नका, मागे पुढे करू नका. असं केल्यावर काय होणार की एक्झामिनरला चेक करताना बंबार्डिंग, असं रिलॅक्स वाटत नाही, ते सगळं केओस होतो, आणि हा गोंधळ उडाला की नकळत इट विल पे ऑफ फॉर द मार्क्स, तुमच्या मार्कवर त्याचा परिणाम होतो. म्हणून नीटनेटकेपणा, सुटसुटीतपणा, छान हस्ताक्षर काढण्याचा प्रयत्न करा. आता प्रॅक्टिस करा, चालतंय तरी सुद्धा. ओके, मग आता इथं आहे आपला क्वेश्चन नंबर बी. आता इथे तुम्हाला हा जो रकाना, दिस सी देअर मार्क इट, इथे तुम्हाला मेन क्वेश्चन हा टाकायचा असतो बघा, इथे टाकलेला आहे विद्यार्थ्याने नंबर 1. या साइडला, या स्पेसच्या बाजूला इथे सब क्वेश्चन लिहायचा, ABC व्हॉट एव्हर इट इज. इथे द्यायचंय आम्हाला जे सब क्वेश्चन मधलाही जो नेक्स्ट क्वेश्चन्स आहेत त्याचे प्रॉपर नंबरिंग आम्हाला तिथे करायचे आहे. इथे बघा दिलंय, इट वॉज डिसअपियर्ड इन अ फ्लॅश. इथं दिलेलं होतं तुम्हाला की इन अ फ्लॅश ही फ्रेज आपल्या शब्दात, आपल्या वाक्यामध्ये वापरायची, म्हणून तिला काय केलंय, अंडरलाईन केलेलं आहे. ओके, माइंड इट. अंडरलाईन करणं, बॉक्स करणं, ह्या सगळ्या गोष्टी कशासाठी आहेत बघा,
की पटकन एक्झामिनर कॅन फोकस युअर आन्सर, म्हणजे त्यांचाही वेळ वाचतो, ते पण छान आनंदित होऊन आपले मार्क वाढण्याचं त्या ठिकाणी एक खात्री असते बघा. मार्क जो आहे नंबर 1. ओके, देन क्वेश्चन सेकंड B2. दिस इज, इथं तुम्हाला दिले जातात सफिक्स, ओके, किंवा मग तुम्हाला प्रिफिक्स लावायचे आहेत, मेक नाउन, मेक ऍडजेक्टिव्ह वगैरे. ही प्रॅक्टिस आपली लँग्वेज स्टडीच्या सगळ्या भागांमध्ये झालेली आहे. नॉट फॉर द 10th, इवन ऑल्सो फॉर अप टिल 9th यू हॅव प्रॅक्टिस दिस मच मोर. म्हणून इथे कुठेही गोंधळ कृपया उडू देऊ नका. आय होप की इथे तुम्ही 10 पैकी 10 मार्क घेणार आहात. बघा इथे आता पहिला प्रश्न संपलाय आपल्या या पेजवर. हा पेज आपण सोडून दिलेला आहे. नवीन प्रश्न नवीन पानावर, मेक शुअर अबाउट इट. नंतर जायचंय आम्हाला सेक्शन सेकंड. Section second, it is for the textual passages. Once again, I want to know about that. Go thorough study with your course book. त्याच्यानंतर तुम्हाला हा छान पैकी कळणार आहे की याला वेळच तुमचा जाणार नाही. ओळखीचे झालेले असतात, पटापट उत्तर आम्हाला माहित असतात, स्किमिंग केलं तरी आम्हाला जमतंय. Question 2 and 2B are from the prose lessons in the course book. मग इथे देखील आम्हाला टोटल 10 मार्क्सचा हा आहे. These are the मॉडेल आन्सर फॉर दॅट. आता बघा सी सेक्शन सेकंड, इथे तुम्हाला बऱ्याचदा काय दिलेलं असतं, क्वेश्चन 2 मध्ये बी ए, इथे 2 आहेत आपल्याला, ए अँड बी, दोघेही 10-10 मार्कांचे, सेम स्ट्रक्चर इज देअर. मग आता इथे जो आहे ए मध्ये जनरली ट्रू फॉल्स असेल, फिल इन द ब्लँक्स असेल, ओके, असे हे त्या ठिकाणी हा सिंपल फॅक्च्युअल असतो, हे लक्षात घ्या. फार अवघड नसतो, आम्हाला फक्त व्यवस्थित माइंड करायचं असतं, उत्तर प्रॉपर शोधायची आणि विशेष म्हणजे प्रॉपर लिहायची, गोंधळ न करता. बी कॉशियस अबाउट इट. देन A2, ओके, सी दिस A2. इथं आपल्याला विचारली द यंग सीगल डायग्राम. त्याच्यासाठी आपल्याला जशी डायग्राम किंवा जे तुम्हाला फ्लो चार्ट असेल, वेब असेल, तसंच तुम्हाला आन्सर शीट मध्ये दिल्यानुसार या ठिकाणी कंप्लीट करायचं आहे. नंतर आहे बघा, प्रत्येक प्रश्नाला नंतर एक ओळ जी सोडली तिला लाईन केलेली आहे, लाईन अप केलंय टू फ्रॅगमेंट दॅट आन्सर्स. हे नंतर करा मात्र, ओके, आधी ओळ सोडून ठेवा, इथे वेळ घालवायचा नाही. नंतर वेळ वाचल्यावर आम्हाला ही सगळी कामं करायची आहेत. इथे आहे बघा A3, ओके, इथे दिलंय मॅच द पेअर. मॅच द पेअर मध्ये एवढा गोंधळ कधी कधी विद्यार्थी करतात, लहान मुलांसारखं काही काहींचे बघा आडव्या तिरप्या रेषा असं मारलेला. नो, इट्स व्हेरी मेसी वर्क, असं करू नका. यू आर व्हेरी क्लेव्हर गाईज अबाउट इट. मग इथे काय करणार, आधी आपल्याला ए लिहून घ्यायचा, त्यानंतर त्याच्या समोर उत्तराचाच जो ऑप्शन लेटर असेल, सी ABCD क्रमाने दिसतंय नाही, ज्या क्रमाने उत्तर आहे त्याच लेटर त्या ठिकाणी येणार आहे आणि पुढे तुम्हाला पूर्ण द्यायचंय, कंटाळा करायचा नाही. बरीच मुलं काय करतात या ठिकाणी लिहून टाकतात BCDA. ठीक आहे, मार्क कदाचित मिळतील पण कट ऑफही देखील होऊ शकतात. वेळ भरपूर आहे, त्याच्यामुळे उत्तर इथं आपल्याला कम्प्लीट लिहायचं. आफ्टर इट A4 इज गिवन पास्ट परफेक्ट टेन्स. देन खालचा आहे नॉट ओनली बट ऑल्सोचा वापर त्या ठिकाणी करायचा होता. जिथे नॉट ओनली बट ऑल्सो आपण यूज केलेला आहे त्या ठिकाणी आपण अंडरलाईन केलेलं आहे बघा. म्हणून इथे देखील हे दोघं जे असतात थोडस आपल्याला, जसं आता सेकंड क्वेश्चन आहे, इट इज बिट लिटल कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल, थोडा हॉट टाईपचा तो म्हणजे हॉट याच्यामध्ये तो मोडला जातो. मग इथे आम्हाला थोडासा विचार करावा लागेल. उत्तर पॅसेज मध्ये प्रोव्हाइडेड आहे, इनफ रेडी आन्सर्स आर देअर. नंतर आहे बघा शेवटचा जो आहे, या प्रश्नाकडे मी स्पेशली तुमचं यू हॅव टू अटेंड फॉर दिस, की ई टाईपचा जो प्रश्न आपला येतो, नॉन टेक्स्च्युअल असेल, टेक्स्च्युअल असेल किंवा कवितेमध्ये कधी कधी, तर अशा वेळेला आम्हाला तो कसं, बरीच मुलं स्किप करतात. नो नीड टू स्किप दॅट. काय करायचं आहे त्यासाठी आम्हाला, यासाठी वाचन भरपूर वाढवा, ई टाईपचे बरेचसे प्रश्न वाचून काढा, त्याची उत्तरं कशी दिलेली आहेत, आणि विशेष म्हणजे चिटचॅट आहे, ओके, वॉर्मिंग अपच्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत आपण 8 पासून 7th मध्ये देखील ते केलेलं आहे, त्यामुळे याचा सराव तिथं देखील झालेला आहे, फक्त आम्ही माइंड त्याला केलेलं नसतं. अगेन गो विथ दॅट ऑल द ऍक्टिव्हिटीज. मग इथे आम्हाला त्याची मदत होते. कधी कधी असं असतं बघा की इथं ओपन एंडेड न विचारता क्लोज एंडेड विचारून जसं विचारलं जातं, डू यू लाईक बनाना, वाय, इफ यस वाय, इफ नॉट वाय नॉट, अशा पद्धतीने ते विचारलं जातं. मग क्लॅरिफिकेशन आम्हाला द्यायचं असतं.
त्याला एक्सप्लेन आम्हाला करायचं असतं आणि म्हणून त्या ठिकाणी काही मुलं फक्त येस किंवा नो लिहितात, नाही पूर्ण वाक्यात उत्तर द्या. येस आय लाईक इट, नो आय डोंट लाईक इट, अशा पद्धतीने नक्कीच घेऊ शकतो. द सेम विथ दिस. बघा इथे बघा हँडरायटिंगचं प्रेझेंटेशन बघा, लेटर्सची साईज त्या ठिकाणी तुम्हाला लक्ष द्यायचंय की लेटर्सची साईज सुद्धा कशी आहे. हे सगळं कधी होणार आहे? तुम्ही म्हणाल मॅम आता कसं पॉसिबल आहे हँडरायटिंग सुधारणे? ऑफकोर्स नॉट, बट यू कॅन क्लिअर दॅट हँडरायटिंग. तुम्ही हा प्रयत्न करू शकतात की माझी हँडरायटिंग एक्झामिनरला छान कळेल. हे प्रॅक्टिस मध्ये करायचंय, कारण अजूनही आपल्या हातात आता जन आहे अँड द फेब हाफ इज ऑल्सो इन अवर हँड. ओके, म्हणून कोणताही पेपर आता कोणताही विषय घ्या, लिहा, सराव करा लिखाणाचा. मग इथे बघा हाफ्स देखील सेम आहे या ठिकाणी आणि मार्क्स सिस्टीम बघा, दीज आर द मार्क्स अलॉटेड देअर, हाऊ द एक्झामिनर्स आर गोइंग टू चेक युअर पेपर्स इन द बोर्ड. इथे ते वरती असे लिहिले जातात. देन नाउ वी आर गोइंग टू द नेक्स्ट सेक्शन. थर्ड, पोएट्री इज देअर. पोएट्री फार सुंदर घटक आहे खरं तर, नाही का? आणि आपल्याला दिलेल्या पोएम सुद्धा खूप सुंदर आहेत. मग आम्ही काय करायचं आहे, सगळ्या पोएम, नो रट्टा मार, रट्टा नाही मारायचा त्या ठिकाणी. बाय हार्ट यू हॅव टू लर्न दॅट, बाय हार्ट यू हॅव टू रिसाइट दॅट. गो विथ द वोकॅब्युलरी, गो विथ द पोएटिक डिव्हाइसेस देअर, कुठले फिगर ऑफ स्पीच आलेले आहेत. आणि आम्हाला ऍप्रिसिएशन मध्ये एकच लिहायचा असतो, नॉट मोर दॅन दॅट, खूपही विचारलेलं नाही. मग लक्षात ठेवा, मेमराईज करा आणि पोएम ऍप्रिसिएशनचे 5 पैकी 5 मार्क आपल्या खिशात आपल्याला घ्यायचे. इज इट? मग आता इथे बघा पोएट्री सेक्शन मध्ये जो क्वेश्चन 3AB असतो आपला, ओके, यामध्ये पोएट्रीचे कोर्सबुक मधल्याच असतात, नॉन टेक्स्च्युअल आपल्याला दिल्या जात नाहीत. माइंडेड. मग इथे आम्हाला जो पहिला आहे 3A, यामध्ये 5 मार्काला, मग इथे कधी कधी आम्हाला रायमिंग वर्ड्स विचारले जातात. त्या ठिकाणी आपल्या ओपिनियन साठी सेल्फ ओपिनियन, ज्याला आपण म्हणतो सेल्फ रिस्पॉन्स टाइप क्वेश्चन, जो आता आपण बोललो, तो प्रश्न देखील असतो की त्यावेळेला आम्हाला आमचं मत त्या ठिकाणी नोंदवायचं असतं. आपलं मत नोंदवताना छान ओघवत्या भाषेमध्ये लिहा, नॉट द बिग सेंटेन्सेस, मोठी मोठी वाक्य करू नका, जेणेकरून ग्रामॅटिकल मिस्टेक्स त्या ठिकाणी होणार नाहीत. ओके, मग आता जाऊयात ऍप्रिसिएशन ऑफ द पोएम. आता इथे थोडक्यात मी का घेते, कारण आपल्याला पुढचा भाग आणखीन घ्यायचा आहे की जेणेकरून तुम्ही यू मस्ट बूस्ट युअर कॉन्फिडन्स. आतापर्यंत हे सगळं आपल्या सगळ्याच शिक्षकांनी खूप सुंदर पद्धतीने तुम्हाला समजून सांगितलंय, भरपूर प्रॅक्टिस त्यांनी घेतली, तुमच्यासोबत शिक्षकांनी देखील मेहनत घेतली आणि दोघं मेहनत करतायत म्हटलं 2+2 4 तर होणारच, छान होईल, काळजी करायची नाही. कम ओव्हर टू द सेक्शन 3, ऍप्रिसिएशन ऑफ द पोएम. मग इथे आम्हाला मार्क सिस्टीम, माइंडेड बघा, टायटल आहे किती मार्कांना असतो, हाफ मार्क. ओके, द नेम ऑफ द पोएट, हाफ मार्क. राईम स्कीम जी विचारली जाते 1 मार्क. ज्या पोएम फ्री वर्स मध्ये आहेत त्या पोएम लक्षात ठेवा, दॅट इट इज इन अ फ्री वर्स, नो राईम स्कीम, असं त्या ठिकाणी स्पष्ट लिहा. देन थीम, सेंट्रल आयडिया, ऍटलीस्ट 2 to 3 लाईन्स. मग आम्हाला मार्क सिस्टीम कशी, 2 मार्काला असणारा प्रश्न आहे, मग आम्हाला त्याला साधारण 4 ते 5 ओळींमध्ये उत्तर अपेक्षित असतं. आता बघा हा जो मॉडेल आन्सरचा हा प्रश्न, ओके, यू कॅन सी हिअर 7 पेज नंबर 7 and 8 इथपर्यंत, कारण आपल्या प्रश्न कृतीपत्रिके सोडवताना हे सगळं आम्हाला इझी जातं. सो सेक्शन 3 इज देअर. ओके, क्वेश्चन 3, माइंडेड. इथे जो पहिला दिलेला आहे नंबर A1, सब क्वेश्चन वेअर आय हॅड रिटन, हे प्रॉपर तुम्हाला करायचं आहे. देन A2 अँड द रायमिंग वर्ड्स. रायमिंग वर्ड्स वाईल रायटिंग दॅट, डोंट क्रॉस दॅट, गुणाकाराची फुली मध्ये घ्यायची नाही, बिकॉज इट शोज दॅट दीज आर द अँटोनिम्स, ते काय आहेत, विरुद्धार्थी आहेत. आपण रायमिंग वर्ड्सला हायफन वापरतो. ओके, ते आम्हाला लक्षात घ्यायचं आहे. मग इथे हा आपला कंप्लीट झालाय. डोंट गो विथ दॅट पेज, राहिलेल्या पेजवर ऍप्रिसिएशन लिहू नका, छान सुंदरपैकी दुसऱ्या पेजवर जा. मूव ऑन द नेक्स्ट पेज. सी देअर ऍप्रिसिएशन ऑफ द पोएम, रसग्रहण कवितेचं आम्हाला करायचं असतं. मग आता हे त्या वेळेला करण्यापेक्षा आम्ही जर आत्ताच ॲम्पल प्रॅक्टिस केली, वाय नॉट, वी गेन द 5 मार्क्स, नक्कीच मिळणार आपल्याला त्या ठिकाणी. सी टायटल बघा, अर्धा मार्क. टायटल कसं लिहिलेलं आहे, द टायटल ऑफ द पोएम इज यू स्टार्ट डाइंग स्लोली. तुम्हाला हे तिथेच दिलेलं आहे, म्हणून ज्या मुलांना कधी कधी लक्षात येत नाही, तिथे तुम्हाला ऑलरेडी पोएम प्रोव्हाइड केलेली आहे इन युअर ऍक्टिव्हिटी शीट, इट इज गिव्हन देअर. मग मला सांगा कुठे बाहेर जायचंय हा मार्क घ्यायला, आपल्याला अर्धा मार्क मिळतोय.
इव्हन द पोएट और पोएटेस नेम इज ऑल्सो ऍट द एंड ऑफ द पोएम इज गिव्हन. दिलेला आहे ऍक्टिव्हिटी शीट. मग हा 1 मार्क. वन्स अगेन पॉकेट मार्क्स आर देअर. इज इट? सो माइंडेड. नंतर आहे राईम स्कीम. भरपूर प्रॅक्टिस करा. आजही जर काही मुलांना राईम स्कीम कळाली नसेल, मला नाही वाटत कुणी सुटलं असेल, सगळ्यांना येतच ना, पण तरीही सगळ्या पोएम्स मागचीही पुस्तकं घ्या, 6th 7th 8th सगळ्यांची राईम स्कीम शिका आणि लगेच तुम्हाला ती कळणार आहे. सो दिस पोएम जी आपल्याला दिलेली आहे, यू स्टार्ट डाइंग स्लोली, दिस इज इन अ फ्री वर्स. देन फिगर ऑफ स्पीच 2 लिहिलेले आहेत, बट वी नीड ओनली 1 फॉर द आन्सर. आहेत काही कवितांना 3 आहेत, 4 आहे. पोएटिक डिव्हाइसेस आर मच मोर दॅट. म्हणून ते आधीच लक्षात घ्या की कुठल्याला एक तर पाठ करून टाकायचं कवितेनुसार. नंतर आहे थीम, सेंट्रल आयडिया. या ठिकाणी तुम्हाला हा 2 मार्कांसाठी आहे. सो यू हॅव टू गो विथ द प्रॉपर सेंटेन्स स्टेटमेंट. काय नेमकं कवीला किंवा कवयित्रीला म्हणायचं आहे ते आपल्याला व्यवस्थित योग्य त्या शब्दांमध्ये, छोट्या वाक्यांमध्ये, आपल्या शब्दांमध्ये मांडायचे आहेत, हे लक्षात घ्या. वन्स अगेन हिअर आर द 5 मार्क्स गेन बाय दॅट student. Section 4, come over there. Section 4, once again the passage is same with your second question, textual passages. Not a difference is there. फक्त इथं आम्हाला with the skimming you have to go with the scanning आम्हाला देखील करायचे आहे, कारण आमचा हा परिचयाचा नाहीये, थोडा वेळ आम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे. जर vocabulary आपली स्ट्रॉंग असेल, सेंटेन्स कन्स्ट्रक्शन छान असेल, ग्रॅमॅटिकली आपण इनफ स्ट्रॉंग आहोत, मग काहीही गरज नाहीये घाबरण्याची. पटपट पॅसेज दिलेला वाचायचा नॉन टेक्स्च्युअल. मग इथे हे जे प्रश्न आहेत ते त्याच पद्धतीने ॲज लाईक फॉर द सेकंड ए अँड बी, द सेम इज देअर. 10 10 10 30 मार्क्स आर देअर. बघा आजपर्यंत आपण प्रोजचा जो केला, पोएट्रीचा झाला तुमचा 15 मार्क्सचा. ओके, बाकीचे आहेत हे पॅसेजेस 30 मार्क्सचा. मला सांगा, कधी कधी मी विद्यार्थ्यांना म्हणत असते बघा की तुम्हाला वेगळ्या ठिकाणी जाण्याची काय गरज. अरे 8वी पर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी खूप छान इंग्रजी झालेली आहे ना, तर 8वीचा विद्यार्थी देखील यामध्ये 60 मार्क्स सहज घेऊ शकतो. मग तुम्ही का नाही? 2 वर्ष एक्स्ट्रा झालेत, 9 10th ला भरपूर प्रॅक्टिस झालेली आहे. फक्त आम्हाला एक करण्याची गरज आहे, घाई नॉन टेक्स्च्युअलला करायची नाही. नो ओव्हर कॉन्फिडन्स. समजून घ्या. अंडरस्टँडिंग इज इम्पॉर्टंट, स्कॅनिंग इज इम्पॉर्टंट. मग स्कॅनिंग म्हणजे काय, तर आम्हाला प्रश्न आधी बघायचा आणि मग त्या दृष्टिकोनातून पुन्हा एकदा वाचन करायचं. रीड थरोली दॅट पॅसेज, अंडरस्टँड दॅट, अँड बाय युअर अंडरस्टँडिंग गो विथ द क्वेश्चन्स. मग इथे काय दिलेलं असतं बघा, 4A जो आहे हा सेम आहे. इट इज सिम्पल फॅक्च्युअल, कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल, देन द ग्रामॅटिकल डिव्हाइसेस, हे सगळं त्याच्यामध्ये. अँड वन्स अगेन ई टाईप सेल्फ रिस्पॉन्स इज देअर. मग सेल्फ रिस्पॉन्स मध्ये आमच्याकडे छानसं जर आम्हाला बोलता येत असेल, लिहिता येत असेल, तर आम्ही त्यामध्ये 2 मार्क इझिली घेतो. चुका कुठे होतात? ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स होतात. ग्रामर खरं तर बघितलं तर प्रत्यक्ष आपल्याला ग्रामर त्या ठिकाणी कमी आहे, पण सगळ्या पेपरमध्ये जिथं आपण ऍप्लिकेशन करतोय, जिथं आपण सेंटेन्स स्ट्रक्चर करतोय, बांधणी करतोय वाक्यांची, त्या ठिकाणी ग्रामर चूक होण्याची भीती असते. म्हणून ग्रामरकडे आताही फोकस करा प्रॉपरली. जो पार्ट तुम्हाला ग्रामरचा हार्ड वाटत असेल ना, पुन्हा पुन्हा रिवाइज करा. गो विथ युअर टीचर, डाऊट्स विचारा. आम्ही सगळे टीचर्स खरं तर वाट बघत असतो की आम्हाला विद्यार्थ्यांनी आता विचारायचं आणि आम्हाला तुम्हाला तयार देखील त्यासाठी करायचं असतं. ओके, सो बी फ्रँक अबाउट इट. इथे बघा, आता हा जो क्वेश्चन दिलेला आहे A2 मध्ये, इथं तुम्हाला इन्फॉर्मेशन टेबल फॉर्मॅट मध्ये दिलेला आहे हा क्वेश्चन. गो विथ 2024 जुलै. ओके, ती क्वेश्चन पेपर आपण मॉडेल आन्सर घेतलाय. इथे तुम्हाला हा जो टेबल आहे प्रॉपरली, काही विद्यार्थी काय करतात, जाऊ द्या ना मार्क मिळून जातील, ओढा कशा तरी लाईन, असं करायचं नाहीये. गो प्रॉपरली विथ युअर स्केल, पेन विच आर यू युझिंग, रादर बेटर दॅन पेन यू कॅन यूज द पेन्सिल ऑल्सो देअर. नंतर दिलाय बघा इथे अपोजिट वर्ड्स. अपोजिट वर्ड्सला मी काय मार्क केलेला आहे, अर्थात सगळ्यांना माहिती आहे, क्रॉस दिलेला असतो. इथं हायफन नाहीये. आपल्या अँड सिनॉनिम्स किंवा आपल्या जे आपण रायमिंग वर्ड्सच्या पेअर करतो तसं नाही. या पद्धतीने ते लिखाण झालं पाहिजे. जे शब्द दिलेले आहेत, यू हॅव टू अंडरलाईन दॅट, फोकस युअर आन्सर. ओके, नेक्स्ट द लास्ट वन A4. इथे बघा जे उत्तर आहेत, क्वेश्चन टॅग, ऍड अ क्वेश्चन टॅग हा जो क्वेश्चन असतो किंवा कधी कधी त्याला टेल टॅग असं देखील येतं. सो माइंडेड, दोघं जरा अर्थ बदलले, शब्द बदलले, वाक्य बदलले की तुम्ही गोंधळ होतात, म्हणून ते देखील लक्षात ठेवा. इथे तुम्हाला दिलेला होता, मग आता क्वेश्चन टॅग ऍड केलाय, त्याला बॉक्स केलाय. वेगळ्या पद्धतीने याला फोकस करण्याचा प्रयत्न त्या विद्यार्थ्याचा आहे बघा.
देन द नेक्स्ट सेम पॅसेज जो आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे बघा, सेम पॅसेज मध्ये आपल्याला विचारले जाते, मग आम्ही स्किमिंग स्कॅनिंग जे केलं ना ते आम्हाला समरी रायटिंगला उपयोगी पडणार आहे. मग समरी रायटिंग म्हणजे काय, तुम्ही मराठीत बघा तिघही लँग्वेजेस सेम आहेत, कमी अधिक प्रमाणाने थोडासा फरक असेल, पण सारांश लेखन हे मराठीत आहे, हिंदीत आणि इंग्लिश मध्ये. बघा समरी रायटिंग, मग समरी रायटिंग मध्ये मुलांना असं वाटतं अरे कॉपी पेस्ट नाही, मोबाईलची सवय सोडून द्यायची, कॉपी पेस्ट आम्हाला करायचं नाही. इथे मला काय वाटतं दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, माझे शब्द माझी वाक्य महत्वाचे आहेत, पण मनाची माहिती आम्हाला इथे ऍड करायची नाहीये. जो पॅसेज आपल्याला दिलेला असणार आहे, समरी रायटिंगचा पॅसेज कोणता असतो आपला, तोच की जो आम्हाला नॉन टेक्स्च्युअल पॅसेज असतो तो वाचा. फर्स्ट इज अंडरस्टँडिंग, दीज आर द की पॉइंट्स, मार्क दॅट. अंडरस्टँडिंग फार महत्वाची, स्किमिंग स्कॅनिंग देन अंडरस्टँडिंग, आणि मग आम्हाला त्याचा अर्थ लावला अंडरस्टँडिंगने. गो प्रिसाइजली, आणि छोटी वाक्य, ओमिट द इन्फॉर्मेशन दॅट इज अननेसेसरी, ती आम्हाला काढून टाकायची, वगळायची आहे. महत्वाचे जे जे आहेत त्याला अंडरलाईन करा, बट विथ द पेन्सिल, नॉट विथ द पेन, कारण ऍक्टिव्हिटी शीटवर आपण काहीही लिहिणार नाही हे लक्षात घ्या. आणि मग ते पॉइंट्स आम्हाला जरा सरसर कॅल्क्युलेट करायचे की चला आता मला हे पॉइंट्स महत्वाचे वाटतात, कारण आम्ही त्याचा दिलेल्या पॅसेजचा 1/3 करत असतो हे लक्षात घ्या. आणि मग त्याला छोट्याशा वाक्यांमध्ये बांधणी करण्याचा सुंदर पद्धतीने प्रयत्न करायचा. आणि माइंड, 1 मार्क कशासाठी आहे, 1 मार्क तुमचा आहे, दिस इज द मार्किंग स्कीम, फोकस इट. सजेस्ट, राईट अ टायटल, प्रत्येक प्रश्न अशा वेळेला तुम्हाला दिलेलं असतं, राईट अ टायटल, सजेस्ट अ टायटल, की तुम्हाला जे योग्य वाटतंय ना ते टायटल त्याला द्यायचंय. ओके, त्याला आहे 1 मार्क. अगेन पॉकेट मार्क. ओके, देन सेंट्रल आयडिया ऑर थीम, नक्की आम्ही 2 ते 3 ओळी त्यामध्ये आमच्या शब्दात त्याची बांधणी करू शकतो, सुंदरसा सारांश त्या ठिकाणी तयार होतो, 2 मार्क. आणि यूज ऑफ अप्रोप्रिएट लँग्वेज, मध्ये ग्रामर आलं, तुमचं वोकॅब्युलरी आली, मनाची माहिती ऍड करायची नाहीये, हा मुद्दा लक्षात ठेवा. मग असे 5 मार्क तुमचे झाले समरी रायटिंग. हे बघा इथे समरी रायटिंगचा दिसतंय, इथे टायटलला काय केलेलं आहे, इट इज बॉक्स देअर. वाय बॉक्स इज देअर, कारण त्या टायटलकडे एक्झामिनरचं लक्ष लगेच गेलं पाहिजे. तुमचा 1 मार्क आलेला आहे. नंतर तुम्हाला खाली पूर्णपणे असं दिलेलं आहे, पॅराग्राफ, नो नीड ऑफ द पॅराज देअर, काहीही गरज नाहीये. एका याच्यामध्ये साधारण 7 ते 8 ओळींमध्ये आम्हाला तो पॅसेज 1/3 करायचा आहे. सो बी रेडी फॉर इट. अगेन आता बघणार आहोत आपण नेक्स्ट टू दॅट सेक्शन 5, फार महत्वाचा. पण विद्यार्थ्यांमध्ये मुख्य भीती कधी कधी याची असते, रायटिंग स्किल. का घाबरायचं, गरजच नाहीये. मी आधीच काय सांगितलं तुम्हाला की 1ली ते 8वी पर्यंत एवढं इंग्रजी सुंदर झालंय आम्हा सगळ्यांचं आपल्या शिक्षकांच्या मदतीने, की आम्हाला आता वी आर आर्म विथ इट, है ना, सुसज्ज आहोत, ऑन अवर टो नाउ. फक्त आता वी हॅव टू व्हर्ल इन द एरेना ऑफ द इंग्लिश, आता आम्हाला ते करायचं आहे. मग इथे आहे तुम्हाला सेक्शन 5 मध्ये रायटिंग स्किल. You have to apply whatever English you learned up till now. Your grammar, your sentence structure, your vocabulary, all things are tested here. याच्यासाठी काय, तर याच्यासाठी भरपूर प्रॅक्टिस करा. दिवसाला तर मी म्हणेल की 2-2 लेटर, जे तुम्हाला सोपं वाटतं. आय विल सजेस्ट फॉर यू की तुम्हाला मॅक्स टू मॅक्स जर स्कोर करायचा, यू हॅव टू गो विथ द फॉर्मल लेटर. इनफॉर्मल लेटर मध्ये काय होतं, अगळपगळ काहीतरी गप्पा मारल्यासारखं लिखाणाचा प्रयत्न विद्यार्थी करतात. आणि इथेच एक हे होतं की ग्रॅमॅटिकली मिस्टेक्स होतात, वोकॅब्युलरीची मिस्टेक होते, सेंटेन्स स्ट्रक्चर इकडच्या तिकडं होऊन जातं आणि मार्क्स आपले तिथे लॉस होतात. सो वी मस्ट नॉट ट्राय टू कट ऑफ अवर मार्क्स, बट वी हॅव टू गेन मोर अँड मोर मार्क्स. म्हणून फॉर्मल रायटिंगचा एक ढाचा आहे. मी म्हणणार नाही तेच लिहा, जे तुम्हाला सोपं वाटतंय, तुम्हाला कॉन्फिडन्स ज्याचा आहे, ज्याबद्दल तुम्ही कम्फर्टेबल आहात, त्या लेटरची प्रॅक्टिस खूप करा, एवढंच एक सांगणं आहे. आणि विशेष म्हणजे लेटर रायटिंग मध्ये लक्षात ठेवायचं, दिलेली नावं असतात, सेंडर्स साठी असेल किंवा रायटर साठी असेल, तीच नावं तुम्ही वापरायची, आपली नावं वापरायची नाहीयेत. पुट ऑन द ऍड्रेस प्रॉपरली. हा जो लेटर रायटिंग फॉर्मॅट आहे आपल्याला बॉक्स टाइप मध्येच तो द्यायचा असतो. ओके, आतापर्यंत तुम्ही लिहत आलेला आहे. सो फॉर्मल ऑर इनफॉर्मल, इथं वन्स अगेन ए ऑर A2 असे आहेत. नंतर बी आहे डायलॉग रायटिंग, देअर इज ऑर स्पीच रायटिंग. ओके, व्हॉट एव्हर यू कम्फर्टेबल. डायलॉग्स रायटिंग इथे देखील आपल्याला मार्क्स, मी हे कारण लक्ष इकडे जास्त द्या की कुठे कुठे मार्क्स मी जास्त घेऊ शकतो किंवा घेऊ शकते. तर या ठिकाणी आपल्याला डायलॉग रायटिंग हा कधी कधी सोपा वाटू शकतो, कारण एक जो पहिला दिलेला असतो त्यामध्ये
जंबल ऑर्डर मध्ये आपल्याला दिलेला. जंबलिंग ऑर्डर मीन्स खालीवर दिलेले असतात. 4 तुम्हाला इंटरॅक्शन हे दिलेले असतात सेंटेन्सेस मध्ये, खालीवर असल्यावर क्रमाने मात्र लिहायचे आहेत. दुसरा असतो त्याच्यामध्ये की ब्लँक सोडलेले असतात. क्वेश्चन विचारलाय, वाय आर यू लेट इन द स्कूल टुडे, खाली तुम्हाला भरायचं आहे. हे जनरल. वन्स अगेन डायलॉग रायटिंग गो विथ युअर वॉर्मिंग अप ऍक्टिव्हिटीज अँड चिट चॅट ऍक्टिव्हिटीज, की तिथं तुम्हाला ते सगळं आधीच तयारी झालेली आहे. नंतर स्पीच रायटिंग. बघा स्पीच रायटिंग मध्ये कधीही बघा, कधी कोणत्याही भाषणाची आपल्याला स्क्रिप्ट तयार करायची असेल तर एक लक्षात ठेवा की भाषणाची सुरुवात आणि भाषणाचा शेवट ही बलस्थान असतात त्याची. म्हणून अशा वेळेला जरा दिलखेचक किंवा छान असं अट्रॅक्टिव्ह कोटेशन असेल, एखादी कविता असेल, ती जर तुम्ही त्या ठिकाणी इंग्लिश टू इंग्लिश लिहिण्याचा प्रयत्न करा तिथे. मग त्यावेळेला किंवा थॉट्स असतील, गुड थॉट्स तुम्हाला बरेच तोंडपाठ झालेले आहेत, तशा ह्याच्याने सुरुवात सुंदर पद्धतीने करा. गो ऑन विथ युअर स्पीच रायटिंग. सॅल्युटेशन फार महत्वाचं आहे. ऑनरेबल टीचर्स, ऑनरेबल जजेस वगैरे हे त्या ठिकाणी आपण सुरुवात करणार आहोत. मग स्पीच रायटिंग आमचं किती असलं पाहिजे? इट विल लास्ट फॉर द 10 to 12 लाईन्स, नॉट मोर दॅन दॅट. आणि छोटी वाक्य पुन्हा एकदा लक्षात घ्या की स्मॉलर सेंटेन्स विल बी गुड फॉर यू. मार्किंग स्कीम. सी फॉर द इन्फॉर्मल लेटर. सी विथ द इन्फॉर्मल लेटर. इन्फॉर्मल म्हणजे सगळ्यांना माहिती आहे, मी जास्त त्या ठिकाणी बोलणार नाही. यू आर ऑलरेडी नोन, वेल अवेअर अबाउट इट. ओके. मार्किंग स्कीम आपण बघूयात. सेंडर्स ऍड्रेस अँड डेट, हाफ मार्क. देन सॅल्युटेशन, हाफ मार्क. मेन बॉडी, ओके, दॅट इज फॉर 2.5 मार्क. क्लोजिंग आहे हाफ मार्क. अँड द ग्रामर 1 मार्क. ग्रामर शेवटपर्यंत सोडायचं नाहीये. तुम्हाला काय वाटतं की ग्रामर म्हणजे काय होतं ना, की हा यामध्ये स्पेशल त्याला क्वेश्चन असेल तर ते ग्रामर, असं नाहीये. ग्रामर हा कारण कुठल्याही भाषेचा तो आत्मा आहे हे लक्षात घ्या, व्याकरण. म्हणून व्याकरणाकडे लक्ष चांगलं द्या. फॉर्मल लेटर. सी दॅट. मार्किंग स्कीम वन्स अगेन बिट लिटल डिफरन्स इज देअर, कारण की आपला फॉर्मॅट या ठिकाणी चेंज होतो आणि मी सांगितलं की ब्लॉक फॉर्मॅट मध्येच तो आपल्याला लिहायचा आहे. मार्किंग स्कीम, सेंडर्स ऍड्रेस, डेट, हाफ मार्क. वन्स अगेन रिसिपियंट्स ऍड्रेस, हाफ मार्क. आणि इथे देखील लक्षात घ्यायचं की तीच नावं आपल्याला द्यायची आहेत, तोच ऍड्रेस प्रोव्हाइड करायचा. सब्जेक्ट अँड सॅल्युटेशन हा थोडा डिफरन्स आहे, तिथे आहे हाफ मार्क. मेन बॉडी 2 मार्क. देन सबस्क्रिप्शन, क्लोजिंग, आपण म्हणतो ना रिगार्ड्स, थँक्यू वगैरे या ज्या गोष्टी आहेत, आय वेटिंग फॉर युअर रिप्लाय, हे जे आहे हे सॅल्युटेशन मध्ये येणार आहे, हाफ मार्क. अँड वन्स अगेन ग्रामर, इट इज फॉर 5 मार्क्स. नाउ सी द मॉडेल आन्सर फॉर दिस सेक्शन. सेक्शन 5 लेटर रायटिंग. इथं या विद्यार्थ्याने जो आहे हा सोडवलेला आहे, कोणता आहे? यू कॅन सी दॅट इज फॉर्मल. मग आता हा बघा, मी जे म्हटले की तुम्हाला बॉक्स टाईप किंवा या फॉर्मॅट मध्ये लिहायचा आहे. सी द हा जो स्पेस आहे प्रॉपरली यू हॅव टू गो विथ इट, याच पद्धतीने करायचं आहे. पॅरेग्राफ जो आहे इथे जरी आपण केला, पण इथेच आपल्याला स्टार्टिंग, दिस इज द ब्लॉक फॉर्मॅट याला म्हटलं जातं, या पद्धतीने जायचंय. दिस इज बॉडी ऑफ द लेटर, द मार्क डिस्ट्रीब्युशन हॅड बीन गिवन देअर, इट इज शोन, अँड द लास्ट. ओके, सो 5 मार्क्स आर गेन बाय दॅट स्टुडंट. असं मॉडेल आन्सर आपल्याला अपेक्षित आहे. पुन्हा पुन्हा मी मॉडेल आन्सर कडे आय वॉन्ट टू फोकस यू वन्स अगेन. ओके, नाव डायलॉग रायटिंग. आता डायलॉग रायटिंग मध्ये काय, या विद्यार्थ्याने ऑर मधला स्पीच रायटिंग न घेता कोणता घेतलाय? डायलॉग रायटिंग. डायलॉग रायटिंग, सी दॅट, या पद्धतीने. मग आता तुमचे जे इंटरॅक्शन एक्सचेंज सेंटेन्सेस दिलेले असतात तेच या ठिकाणी तुम्हाला रोमन जे दिलेले असतील न्यूमेरल्स, यू हॅव टू गो विथ इट, त्याच याच्याने लिहा. क्वेश्चन आहे, पंक्च्युएशन मार्क्स कडे आम्हाला लक्ष द्यायचं आहे. देन द बी, वेअर डिड यू गो वगैरे हे जे आहे याच पद्धतीने आम्हाला प्रोव्हाइड करायचे आहेत. देन सेंड ऑफ फंक्शन ऑफ 10th स्टँडर्ड स्टुडंट असं दिलेलं होतं. ऍटलिस्ट यू हॅव टू 4 एक्सचेंजेस. दोघेही विद्यार्थी किंवा जे कोणी बोलणारे असतील, इंटरॅक्शन करणारे कम्युनिकेटर्सचे 3 साधारण इंटरॅक्शनचे सेंटेन्सेस त्या ठिकाणी असले पाहिजे, म्हणजे तुमचे मार्क त्या ठिकाणी कव्हर होणार आहेत. कारण 3 मार्काला तो आहे, साधारण 3 एक्सचेंज दोघांकडून अपेक्षित असतात. These are the tips and marking scheme for speech writing. Here we are once again. स्पीच मध्ये आम्ही काय करणार आहोत? मार्किंग स्कीम, अप्रोप्रिएट बिगिनिंग अँड कन्क्लुजन, जे मी सांगितलं, बलस्थान, सुगमता, ओघवता, हे सगळे त्या ठिकाणी आलेले आहेत. तशी वाक्य आम्हाला त्या ठिकाणी बांधणी करायची, वाक्यांचे वेगवेगळे प्रकार आम्हाला वापरायचे, सेंटेन्स टाईप, डिफरंट सेंटेन्स टाईप. ओके, 1 मार्क, बॉडी ऑर यूज ऑफ गिवन पॉइंट्स. तुम्हाला ऑलरेडी खूप विचार करायचाच नाहीये की तुम्हाला एक थीम दिली
किंवा सब्जेक्ट दिला लिहायचंय नाही, सगळे पॉइंट्स प्रोव्हाइड केलेले आहेत. केवढा विचार तुमचा केलेला आहे. मग कसली भीती? पुन्हा एकदा मी हाच प्रश्न विचारणार, कसली भीती? मला नाही वाटत आतापर्यंतच्या या सेशन मध्ये आता सगळी भीती आपली पळालेली असणार आहे. Am I? Can I expect for this? Okay. Go on once again. Appropriate sequence and the flow of language. वाक्य रचना. Use of appropriate grammatical structure 1 mark, total 5 marks. I hope you will gain that. Last आता चला इन्फॉर्मेशन ट्रान्सफर 6A. आता हा पण फार महत्वाचा. इथं मुलं घाबरतात. त्यांना वाटतं की अरे हा काय प्रकार आहे, आम्हाला विचार करावा लागेल. नो, यू आर नॉट टू अफ्रेड अबाउट इट. इथेही प्रॅक्टिसचीच गरज आहे. पुन्हा एकदा सराव गरजेचा आहे. 2 येतात नॉन व्हर्बल टू व्हर्बल, व्हर्बल टू नॉन व्हर्बल, ऑर मध्ये आहे. मग इथे मी पुन्हा तुम्हाला एकदा सांगू शकते की इझी काय करू शकतो आपण, की आम्हाला वाक्यरचना जर आम्ही घाबरत असू वाक्यरचनेला किंवा आम्हाला कॉन्फिडन्स नाहीये वाक्यरचनेमध्ये, थोडासा हे कुठेतरी गोंधळ उडत असेल, गो विथ युअर व्हर्बल टू नॉन व्हर्बल. ऑलरेडी तुम्हाला दिलेलं असतं काय करायचं आहे, पाय चार्ट आहे, ट्री डायग्राम आहे, काय करायचंय तुम्हाला सजेस्ट केलेलं असतं प्रश्नामध्ये. त्यानुसार त्या कृतीनुसार तुम्हाला करायचं आहे. आणि या ठिकाणी बघा विद्यार्थ्याने हा जो सोडवलेला आहे हा प्रश्न, इट इज सॉल्व देअर. इट इज काय आहे हा, व्हर्बल टू नॉन व्हर्बल, म्हणजे माहितीचं बॉक्स मध्ये किंवा आकृतीमध्ये रूपांतरण केलेलं आहे. वन्स अगेन टायटल इज इम्पॉर्टंट. बघा त्याला 1 मार्क दिलाय एक्झामिनरने. 1 मार्क हा टायटलला आहे, तो सोडायचा नाही, विसरायचं नाही. स्टोरी रायटिंग, समरी रायटिंग अँड देन द इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. इथं टायटल फार गरजेचं आहे. 1 मार्क टायटलला मिळालेला आहे. सो डोंट लूज इट. आणि डायग्राम काढत असताना गो प्रॉपरली. बघा प्रॉपर इंडियन ज्युडिशियरीचा जो दिलेला होता त्याबद्दल ही डायग्राम आहे. तर रकाने कसे केले, ट्री डायग्राम काय आहे ते बघायचंय. नाव व्हर्बल टू नॉन व्हर्बल. हे बघा या ठिकाणी मार्क स्कीम तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे. टायटल 1 मार्क, बोथ सेम. यूज ऑफ गिवन पॉइंट्स सेम, कव्हरिंग ऑल पॉइंट्स. ओके, 2 मार्क्स. ग्रामर देअर इज, यामध्ये ग्रामर जास्त बघितलं जाणार आहे, 1 मार्क. इथे ऍक्च्युअली पण इथे मात्र तुम्हाला छोटे छोटे शब्द महत्वाचे, कीवर्ड्स, ओके, दॅट आर द इम्पॉर्टन्स, ते करायचे आहेत. मग टायटल आहे कव्हरिंग ऑल पॉइंट्स, अप्रोप्रिएट ग्राफिक लेआउट, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. अँड ओव्हरऑल प्रेझेंटेशनला तुमचा 1 मार्क आहे. नाव एक्सपांड द थीम. 6B, once again or is there. Expand the theme, news report writing, or you can go with the develop a story. For the story beginning or ending is given, you have to develop in between that. छान जमते गोष्ट आपल्याला सांगायला किंवा काहीतरी सांगायला. ओके, सो डेव्हलप अ स्टोरी. देअर वन्स अगेन टायटल इज इम्पॉर्टंट. न्यूज मध्ये बऱ्याचदा मुलं न्यूज मध्ये गोंधळ होतो. तिथे आम्हाला मी सांगेल की इंग्लिश पेपर वाचायला चांगला सुरू करा आणि प्रॅक्टिस करा. तिथं सुद्धा 5 मार्क मिळतात, मिळणार नाही असं नाही. आणि जर काही कुणाला थोडासा विकनेस वाटत असेल, यू आर लॅकिंग समवेअर देअर, गो विथ द स्टोरी रायटिंग, डेव्हलप द स्टोरी. आता इथे बघा या विद्यार्थ्यांनी आपल्याला मॉडेल आन्सर मध्ये अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डेट, दिस इज द टायटल. वन्स अगेन इट इज बॉक्स, तिकडे फोकस केलेला आहे टायटल कडे. इट इज हायलाइटेड विथ द बॉक्स अँड द स्टोरी हॅड बीन रिटन. नॉट मोर दॅन 3-4 पॅसेजेस, पॅराग्राफ इज नीडेड. छानशी गोष्ट ओघवत्या भाषेमध्ये. वन्स अगेन स्मॉलर सेंटेन्सेस बिकॉज वी डोंट लाईक टू गो अबव मार्क्स देअर. मग या इथे हा आपला 6वा प्रश्न कंप्लीट झालाय. And the last one, section 6, the skill development. It is for the translation, the 7th question. Okay. इथे आम्हाला दिलेलं असतं. आता बऱ्याचदा मुलं इथं मराठीची पण टेस्टिंग आहे बरं का तुमची. मराठी मधले काना, मात्रा, उकार हे सगळे बघा, कारण तिथं चुकलात की पुन्हा मार्कांची गडबड होणार. मराठीचं लिहत असताना प्रॉपरली या पद्धतीने असं तुम्हाला लिहायचं आहे. ऍट फर्स्ट पहिला ए आहे 7th मध्ये वर्ड्स, इंग्लिश वर्ड्स, त्याचं तुम्हाला मराठीत लिहायचं आहे. देन बी सुद्धा आहे, तुम्हाला वाक्य याचे इंटरनल ऑप्शन्स दिलेले असतात, ऑर आहेत, त्यापैकी तुम्हाला 2 लिहायचे आहेत. इथं वर्ड 4 लिहायचे. फॉर हाफ ऑफ मार्क इज कॅल्क्युलेट्स 2 मार्क टोटल. देन 2 मार्क्स इथे पूर्णपणे आपल्याला प्रॉपर लिहायचंय. देन सी जो आहे बघा, या ठिकाणी तुम्हाला प्रोवर्ब और इडियम दिलेली असते. बरेच काय होतं, ट्रान्सलेशन म्हटलं भाषांतर, वर्ड टू वर्ड है ना, शब्दानुसारच जायचं. मँगो पिकल म्हटलं की आंबा पिकल, असं काहींनी बऱ्याचदा मला असा अनुभव आलेला आहे, जो की जापाड गाईज. पण लक्ष द्या की इथे दिलेला आम्हाला प्रॉवर्ब असेल, इडियम असेल, फ्रेज असेल, त्या ठिकाणी आम्हाला मराठीतली म्हणजे तुमचं मदर टंग जी असेल
किंवा इन्स्ट्रक्शन लँग्वेज जी असेल त्या लँग्वेज मध्ये तुम्हाला त्याचं सेम प्रोवर्ब, सेम थॉट किंवा सेम इडियम फ्रेज प्रोव्हाइड करायची. सो आय होप यू विल गेट इट. ही मार्क स्कीम आहे बघा. याच्यासाठी ट्रान्सलेशन मध्ये आपल्याला 4 याला हाफ ऑफ मार्क्स 2, देन सेकंड 2, once again remind at the 1. So guys, I hope की तुम्हाला पूर्णपणे मॉडेल आन्सर कळलेला आहे. मग आता मला सांगा अडचण कुठं आहे. पुन्हा एकदा लक्ष द्या. सुंदर हँडरायटिंग ठीक आहे, नसेल समजू शकते काही वेळेला. क्लिअर वर्डिंग्स इम्पॉर्टंट आहे, क्लिअर करा. जिलेबी गिरवायची नाहीये एक्झामिनर साठी. नो शाबीनेस, नीटनेटकेपणा असावा, आखीव रेखीव सुटसुटीतपणा त्या ठिकाणी असावा. आणि लास्टला मी तुम्हाला एक सांगणार, हा मंत्र तुमच्यासाठी. बी द बेस्ट व्हॉट एव्हर यू आर. आपली पोएम आहे एकला बघा. हा लाईफ लॉंग लक्षात ठेवा. बघा करिक्युलम हा एक्झाम साठी नसतोच. एक्झामला आहे, मान्य आहे, पण बियॉन्ड दॅट यू मस्ट बी गुड ह्युमन बिंग्स आणि ते व्हॅल्यूज इनकल्केट करण्यासाठी हा सिलेबस कंटेंट सगळा असतो. म्हणून ही पोएम आणि सगळेच आपले लास्ट लेसन सुद्धा 10चा मेरी क्युरी, पेरी क्युरी यांचा जो लेसन आहे तेच आम्हाला शिकून जातो की आम्हाला काय करायचं आहे. सो ऑल द बेस्ट फॉर दॅट. आपण जाणार आहोत सेकंड स्लाइड कडे 5-10 मिनिटांची. कुठे इथे